Students, in a previous period, we studied about the circle in which we studied some points as like a theorem of angle between tangent and secant. Also, using this theorem, we studied the theorem of internal division of chords as well as the theorem of the external division of chords. Then how we prepare the formulas upon these theorems, we see here one by one. Firstly, we calculate the formula for the theorem of angle between tangent and secant. So there is a circle with center O, and if line AB touch to the circle in point P, also we draw a secant of the circle which intersect the circle in 2 points, point C and point P. So line AB is a tangent and ray PC is a secant of the circle. Therefore, angle CPB, it is made up of the tangent and secant. That means angle between tangent and secant. Then what is the theorem of the angles between tangent and secant? Here the measure of the angle, measure angle CPB, it is equal to the arc intercepted by this angle. Suppose arc CXP, it is intercept by the angle CPB. Therefore, 1/2 measure arc CXP. This is the formula for calculating the measures of the angle between tangent and secant of the circle whose vertex is on the circle. अशा कोनाचं माप आपल्याला काढायचं आहे ज्याचा व्हर्टेक्स वर्तुळावर आहे. एक भुजा वर्तुळाची स्पर्शिका आहे आणि दुसरी भुजा वर्तुळाची वृत्तछेदिका आहे. अशा कोनाचं माप जर काढायचं असेल तर हे माप किती, तर त्यानं आर्क जो इंटरसेप्ट केलाय त्या इंटरसेप्ट केलेल्या आर्कच्या निम्म असतं असं या ठिकाणी आपल्याला हे थिअरम सांगतं. तर याचाच यूज करून आपण मुलांनो या फॉर्म्युला आपण म्हणतो पा अँगल थिअरम असं म्हणूया आपण, थिअरम ऑफ अँगल between tangent and secant, tangent and secant. म्हणजेच हे थिअरम आपण मागील तासाला अभ्यासलेलं आहे. आता या थिअरमच्या आधारे आपल्याला आणखी एक या ठिकाणी दुसरा पॉइंट अभ्यासायचा आहे. इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स जे आहे याचा आपल्याला फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे हे आपण या ठिकाणी बघणार. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, कॉर्ड्सची इंटरनल डिव्हिजन आपल्याला या ठिकाणी त्या संदर्भात असणारा फॉर्म्युला या ठिकाणी बघायचा आहे. मग समजा इथं एक वर्तुळ काढलंय मी. फर्स्ट कॉर्ड काढतोय PQ and second chord
it is suppose RS. These chords intersect in point O, and the intersecting point is lies interior of the circle. In this condition, we calculate the formula for calculating the distance of the segment which are made on the each chords. म्हणजेच जीवेवर तयार झालेले जे रेषाखंड आहेत, ह्या रेषाखंडांची लांबी जर काढायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे पहा. द प्रोडक्ट ऑफ द सेगमेंट्स which are formed on the first chord, that means पहिल्या जीवेवर तयार झालेले जे सेगमेंट आहेत PO त्यांचा प्रोडक्ट इंटू OQ इज इक्वल टू दुसऱ्या सेगमेंट वरील जे सेगमेंट तयार झाले त्यांचा गुणाकार, दॅट मीन्स SO इंटू OR. आता हे स्टेटमेंट कसं वाचायचं आहे पहा. इफ टू chords intersect each other internally in a circle, then the product of the segments on the first chord it is equal to the product of the segments on second chord. इंटरनली डिव्हिजनचा हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. यावर आपल्याला 1 मार्काचा किंवा 2 मार्काचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. तर बघूया आपण तिसरा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे पहा. थर्ड फॉर्म्युला एक्सटर्नली डिव्हिजन कॉर्ड, त्याचा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे किंवा लिहायचं आहे. तर हे मी पुन्हा एकदा घेतोय उजळणी. याची उदाहरणं मुलांना आपल्याला सोडवायची आहेत. 2-2 मार्काची उदाहरणं येतात किंवा 1 मार्काचं पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा ऑप्शनली क्वेश्चन येऊ शकतो. हे नेमकं काय आहे ते बघूया आपण. समजा इथं 2 कॉर्ड्स एक्सटर्नली या ठिकाणी डिवाइड काय होत आहेत, इंटरसेक्ट होत आहेत. नावं कुठलीही दिली तुम्ही चालू शकते. समजा मी इथं A पॉईंट दिलाय, B, C, D. These 2 chords, chord AB and chord CD, which are intersect in point E, exterior of the circle. वर्तुळाच्या बाह्य भागात हे छेदत असते. तर आपल्याला फॉर्म्युला कसा मिळतो पहा. म्हणजेच इथे आपल्याला काय मिळवायचं आहे, इंटरनल म्हटलंय वरती, तर आपण खाली मिळवतोय एक्सटर्नली डिव्हिजन ऑफ कॉर्ड. थोडक्यात तुम्ही ऑफ कॉर्ड हे कसं मिळवाल फॉर्म्युला पहा. ही पूर्ण जी सेगमेंट आहे पहा, झिगझॅगनं दाखवतोय. तर ही एक सेगमेंट तयार होईल आणि दुसरी रेड कलरने या ठिकाणी दाखवतोय मी याच्यावरच. ही दुसरी सेगमेंट, यांचा गुणाकार, द प्रोडक्ट्स ऑफ द कॉर्ड्स विच आर फॉर्म्ड ऑन द फर्स्ट कॉर्ड, प्रोडक्ट ऑफ द सेगमेंट्स विच आर फॉर्म्ड ऑन द फर्स्ट कॉर्ड, दॅट मीन्स AE इंटू BE इज इक्वल टू दुसरी कॉर्ड यावर तयार होणारे सेगमेंट कोणते आहेत, तर CE इंटू DE. असे 2 कॉर्ड्स या ठिकाणी किंवा 2 सेगमेंट तयार होतील लक्षात. आणि यांच्या गुणाकार जो आहे लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे, तर मोठा सेगमेंट आहे आणि छोटा सेगमेंट यांचा गुणाकार, पुन्हा इतक्या दुसऱ्या कॉर्डवरील मोठा सेगमेंट आणि छोटा सेगमेंट यांच्या गुणाकाराचा. मुलांनो त्यावेळेला तुम्ही असाही लिहिता गुणाकार. तर हे 2 कॉर्ड तयार झालेत असे, सॉरी सेगमेंट तयार झालेत असं मानता.
आणि ॲक्च्युली तसं मानायचं नाही. म्हणजेच फॉर्म्युला तयार करताना ए बी इंटू बी ई इज इक्वल टू सी डी इंटू डी ई असा फॉर्म्युला तुम्ही काय करता, तयार करता. म्हणजेच इथं झिगझॅगनं दाखवलेला पार्ट जो आहे सेगमेंट आणि रेड कलरनं दाखवलेला सेगमेंट यांचा गुणाकार तुम्ही दाखवता, तर हे रॉंग आहे, चुकीचं आहे. अशा पद्धतीनं फॉर्म्युला तयार करायचा नाही. वरील प्रमाणच फॉर्म्युला या ठिकाणी तयार करायचं आहे. आता आणखी एक आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम अभ्यासायचे. मागील तासाला आपण पाहिले अँगल्स बिटवीन टँजंट अँड सेकंड थिअरम, म्हणजे कोणाविषयीचं थिअरम आपण बघितले. आता आपल्याला टँजंट सेकंड सेगमेंट म्हटले, सेगमेंट थिअरम म्हणजेच स्पर्शिका छेदिका रेषाखंडांचे प्रमेय या ठिकाणी आपल्याला बघायचे. तर हे नेमकं कसं ते आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय ते स्टेटमेंट लिहितोय मी तर. पॉइंट E is in the exterior of circle a second through E असं म्हणूया आपण. a second through E intersects the circle at point A and B, and the tangent through E. बघा लक्षात घ्या, and the tangent through E बिंदूतून जाणारी tangent touch the circle in point T. Touch the circle in point capital T दाखवतो इथं. देन प्रूव्ह दॅट. काय सिद्ध करायचं आपल्याला बघा, स्टेटमेंट कसं आहे. देन प्रूव्ह दॅट ए इंटू ए बी इज इक्वल टू ET स्क्वेअर. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे. तर बघा, एक सर्कल मी काढतोय. वरच्या स्टेटमेंटनुसार आपण जाऊया. वर जे आपण स्टेटमेंट लिहिलं आहे त्यानुसार आपण डायग्राम काढत हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला, काय सिद्ध करायचं आहे आणि फॉर्म्युले कसे तयार करता येतात हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. एक सर्कल काढलंय मी आणि या सर्कलला इथं एक टँजंट काढतोय. ही जी टँजंट आहे आकृतीत म्हणल्याप्रमाणे टच द सर्कल इन पॉइंट टी मध्ये या ठिकाणी टच करते. आणि हे इथं E बिंदूतून जाणारी सेकंड ए बी काढली. बघा, इथं आपण E हा बिंदू घेतलाय. तर या E बिंदूतून जाणारी जी सेकंड आहे ही सेकंड काढतोय मी. इट इंटरसेक्ट द सर्कल इन पॉइंट A अँड B. अशा प्रकारची काय काढली मी तर सेकंड काढली. म्हणून टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम आपण अभ्यासतोय, लक्षात. तर आपल्याला सिद्ध काय करायचंय पहा. जर ह्या एकमेकीला छेदत असतील वर्तुळाबाहेर, एक सेकंड आणि टँजंट,
तर यावर सेगमेंट तयार होत आहेत. कुठला? फर्स्ट सेगमेंट AE आणि दुसरा AB, तिसरा ET इथं तयार होतोय. तर आपणाला काय सिद्ध करायचं आहे बघा, AE इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर असं आपल्याला सिद्ध करायचं आहे. AE इथं मी टू प्रूव्ह म्हणतो. AE इंटू EB इज इक्वल टू ET स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर वरचं जे सगळं आहे तो तुम्ही काय लिहिणार? गिवनमध्ये लिहिणार आहात. लक्षात घ्या, जे आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केले आकृती ते सगळं गिवनमध्ये तुम्ही लिहू शकता. पुस्तकामध्ये गिवन किंवा तुमचं टू प्रूव्ह अशा पायऱ्या तुमच्या दिलेल्या नाहीत, पण इथं आपण घेतोय तुम्हाला समजून सांगण्यासाठी. पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन मी केलं. कन्स्ट्रक्शन काय ते बघा. ड्रॉ सेगमेंट AT and BT. ड्रॉ सेग AT and सेग BT. हे दोन सेगमेंट काढायचे. बघा मी इथं वेगळ्या कलरनं सेगमेंट काढतोय. AT हा एक सेगमेंट काढला आणि दुसरा BT सेगमेंट काढलाय. तर मला इथं दोन त्रिकोण मिळत आहे. बघा ह्या त्रिकोणांचा आधार घेत मी काय करणार, आपल्या प्रूफकडे जाणार आहे. आणि या ठिकाणी लास्ट स्टेप प्रूफ इन ट्रायंगल EAT and ट्रायंगल ETB. लक्षात घ्या, हे ट्रायंगल सिक्वेन्सली त्यांचे व्हर्टेक्स कसे लिहायचे करस्पॉन्डन्सनुसार. EAT हा छोटा ट्रायंगल आणि दुसरा ETB. लक्षात घ्या, वाचन ट्रायंगलचा या वेनं करायचं आहे. पहिला EAT आणि दुसरा ETB. आलं लक्षात? या पद्धतीनं वाचन करायचं. तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये आपल्याला काय दिसतोय, तर अँगल AET कॉन्ग्रंट अँगल TEB. बघा AET कॉन्ग्रंट अँगल TEB. लहान त्रिकोणाचा हा अँगल आणि मोठ्या त्रिकोणाचा हाच अँगल आहे. हे दोन्ही कॉमन आहेत आणि म्हणून हे कॉन्ग्रंट. इथं लिहिलं मी कॉमन अँगल थोडक्यात. आता हे कॉन्ग्रंट दाखवतोय आपण ट्रायंगल. लक्षात घ्या, दुसरा अँगल या ठिकाणी आपण कॉन्ग्रंट दाखवू शकतो. कुठला आहे बघा, तर अँगल ETA हा अँगल हा टँजंट अँड सेकंडनं तयार झालेला अँगल आहे, जे मगाशी आपण थेरम बघितलं. बरोबर, इथं मी दाखवतोय हा अँगल, कारण ही टँजंट आहे आणि ही सेकंड आहे. आणि दुसरा कुठला अँगल येईल कॉन्ग्रंट त्याच्याशी, बघा अँगल EBT. अँगल EBT. याला कारण काय द्याल, टँजंट सेकंड थिअरम. थोडक्यात दिलं मी टँजंट सेकंड थिअरम. तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचं हे. म्हणजेच बघा, हा जो अँगल आहे टँजंट सेकंड थिअरमनुसार, तर हा अँगलचं मेजर निम्म असणार ह्या आर्कच्या, आर्क ATच्या. आणि अँगल EBTचं सुद्धा मेजर जे आहे ते आर्क ATच्या निम्मच, कारण हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे.
इन्स्क्राइब्ड अँगल थिअरमनुसार या कोनाचं माप कंसाच्या मापाच्या निम्म. दोन्ही हे जे कोन आहेत हे एकच आर्क या ठिकाणी काय करतात, इंटरसेप्ट करतात, आणि म्हणून यांची मेजर कशी असतील, सेम, आणि म्हणून ते कॉन्ग्रंट. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहाल, ट्रायंगल EAT, कॉन्ग्रंट ट्रायंगल ETB बाय अँगल टेस्ट. जर हे कॉन्ग्रंट असतील मुलांना तर आपल्याला काय सांगता येईल बघा, इथं त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड ज्या आहेत ह्या करस्पॉन्डिंग साईड कशा असतील, समान गुणोत्तरात असतील. म्हणजेच हे गुणोत्तर कसं लिहाल, ET अपॉन EB इज इक्वल टू EA अपॉन ET. सिक्वेन्स लक्षात घ्या. या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्यांच्या साईडचं गुणोत्तर दाखवू शकतो जे आपल्याला अपेक्षित आहे. आता याचा क्रॉस केला तर काय मिळेल मला, तर ET इंटू ET इज इक्वल टू EB इंटू EA. आणि म्हणून ET स्क्वेअर इज इक्वल टू EB इंटू EA स्क्वेअर. हे स्टेटमेंट आपण प्रूफ केलं जे आपल्याला टू प्रूव्ह मध्ये सांगितलं. लक्षात घ्या. तर या पद्धतीनं हे टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम आपण या ठिकाणी अभ्यासू शकतो. आता याचा वापर करून आपल्याला काय करायचे, याची उदाहरणं सोडवायची. आपण मागील तासाला काय पाहिलं ते पुन्हा एकदा बघा. टँजंट सेकंड अँगल थिअरम बघितला आपण, इंटरनल डिव्हिजन ऑफ द कॉर्ड त्या संदर्भात आपण फॉर्म्युला कसा तयार करायचा ते बघितले. त्याचबरोबर एक्सटर्नल डिव्हिजन कॉर्ड जे आहे त्या संदर्भात फॉर्म्युला कसा तयार करायचा हे बघितले. टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम आपण आत्ता बघितलं. ह्या सगळ्या फॉर्म्युलांचा या ठिकाणी यूज करायचा आहे आपल्याला आणि काही उदाहरणं या ठिकाणी सोडवायचे. तर पहिलं उदाहरण आपण घेऊया. पहा, एक उदाहरण दिलंय तुम्हाला, सोपी उदाहरणं आहेत सगळी. इथे एक वर्तुळ काढलं मी. तर या वर्तुळामध्ये आपणाला वर्तुळाची एक स्पर्शिका दिली PS, जी S बिंदू टच करते, आणि एक टँजंट काढली आपण बघा. तर QR ही टँजंट आहे. आपल्याला फिगरमध्ये काय काय दिलंय बघा. इफ PQ इज इक्वल टू 6.4, 3.6 आहे, 3.6 अँड QR इज इक्वल टू 6.4 आहे. फाइंड असं म्हटलंय, फाइंड PS आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता बघा इथं आपण जे थिअरम अभ्यासला आपण टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम, त्या थिअरमचा यूज करायचा इथं. मग ह्या PS सेगमेंटचा स्क्वेअर जो आहे हे कसा येईल बघा. PS स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, PQ इंटू PR. लक्षात ठेवा, PQ इंटू PR. इथल्या टँजंट सेकंड सेगमेंट थिअरम थोडक्यात लिहिलंय मी, तुम्ही पूर्ण शब्दात लिहायचं आहे. आता आपल्याला ज्या ज्या किमती दिल्या त्या टाकणार आपण. तर आपल्याला PR ची किंमत इथं कुठं दिलेली नाही, बरोबर. मग PR हा सेगमेंट कसा मिळेल, इथं लिहूया आपण. बट PR इज इक्वल टू PQ प्लस QR. PQ ची किंमत आपल्याला 3.6 आहे, प्लस
6.4, it is equal to 0.11, sorry 0.10 येईल, म्हणजेच इट इज इक्वल टू 10. आता हा जो वरचा फॉर्म्युला लिहिला आहे तो आपण या ठिकाणी पुन्हा एकदा लिहिणार. पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर. फॉर्म्युल्यात सूत्र टाकू आपण आता, सॉरी किमती टाकूया. क्यू आरची किंमत आपल्याला दिली, पी क्यूची किंमत दिली 3.6 इंटू क्यू आरची किंमत आपण फाइंड आउट केली 10. देअरफॉर गुणाकार केला 60 0 6 30 7 36 किती आलं 36 पॉईंट पी एस स्क्वेअर मिळाला मला. स्क्वेअर रूट घेतलं तर टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट जर घेतला आपण तर काय मिळतंय मला, पी एस इज इक्वल टू 6 मिळणार आहे. अशा प्रकारे पी एसची व्हॅल्यू आपण या ठिकाणी फाइंड आउट केली आणि यासाठी आपण टँजंट सेकंड सेगमेंट थिअरमचा यूज केला. 2-2 मार्काची ही उदाहरणं आहेत मुलांनो, सोडवू शकता तुम्ही. छोटंसं आणखी एक उदाहरण तुमच्या पाठ्यपुस्तकातलं बघूया आपण. सोपी उदाहरण आहेत, फक्त ऑब्झर्व करा कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि त्यानुसार काय करायचे आहे आपल्याला ही अभ्यासायचे. तर इथं एक सर्कल काढले मी, ह्या सर्कलमध्ये आपल्याला इंटरनल डिव्हिजन कॉर्ड्स दिलेत, कॉर्ड एम एन अँड कॉर्ड आर एस. दीज आर इंटरसेक्ट इन पॉइंट डी. आपल्याला दिलं आहे इफ आर डी इज इक्वल टू 15, then ds is equal to 4 as well as md is equal to 8. find dn असं म्हटलं, dn फाइंड आउट करायचं सांगितलं. dn म्हणजे आर डी ची किंमत दिली आहे 15, ds ची किंमत दिली आपल्याला 4, dm ची किंमत किंवा md ची किंमत 8 दिली आणि हा व्हॉट इज डी एन असं विचारलं. आपल्याला इथं फॉर्म्युला तयार करता येईल, इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा आहे. म्हणजेच आर डी इंटू डी एस इज इक्वल टू एम डी इंटू डी एन. इथं कॉस द्या, इंटरनल थिअरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड लक्षात घ्या. आता सूत्रात किमती टाकू आपण. 15 इंटू 4 इज इक्वल टू 8 इंटू डी एन. इकडं घेऊया आता हे 15 इंटू 4 अपॉन 8 इज इक्वल टू डी एन. डायरेक्ट साईड चेंज केली आपण. इथं 8 इकडं मल्टिप्लाइड आहे, इकडं आल्यानंतर काय होईल, डिवाइड होईल. सरळ रूप दे आपण, सिम्प्लिफिकेशन 4 2 जा 8, 15 अपॉन 2 8 इज इक्वल टू डी एन. 2 न भाग लावला 7 14 2 5 10. सो डी एन इज इक्वल टू 7.5. ही डी एनची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केली. तर अशा प्रकारे इंटरनल डिव्हिजनवरची आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल्स विचारले जातात. 1 मार्कासाठी विचारलं जाईल, 2 मार्कासाठी विचारलं जाईल. नमुना उदाहरणं बरीचशी आहेत तुमच्या पुस्तकामध्ये, सोडवा. प्रॅक्टिस सेट 3.5. आणि मुलांना आपल्याला या ठिकाणी जाता प्रॉब्लेम सेट जो आहे तो प्रॉब्लेम सेट सर्कलवरील संपूर्ण जे आपण काही कन्सेप्ट अभ्यासल्या, थिअरम अभ्यासली, त्याचबरोबर फॉर्म्युले या ठिकाणी फाइंड आउट केले, प्रॉपर्टी बघितल्या, या सगळ्यावर आधारित तुम्हाला सर्कल प्रॉब्लेम सेट या ठिकाणी 3 जो आहे तो सोडवायचा आहे. जर काही अडचण असेल तर विचारायचे, कॉन्टॅक्ट नंबर आहे.
इथं आपण थांबणार आहोत. पण जाण्यापूर्वी तुम्हाला जे अभ्यासक्रमात उदाहरणं नाहीत यावर्षी ती उदाहरणं सांगतो. प्रॉब्लेम सेटमधील 13, 15, 22, 18, 16 and 24. These examples which are removed from your syllabus for this year, ह्या वर्षासाठी हा रिमूव्ह केलेला आहे एक्झाम्पल्स. पुन्हा एकदा सांगतोय हे नेमकी कोणते आहेत ते बघा. प्रॉब्लेम सेटमधील उदाहरणं. 7वं उदाहरण पहिल्या प्रश्नातलं. त्यानंतर 13, 15, 16, 18, 22, 24 ही उदाहरणं तुम्हाला वगळण्यात आलेली उदाहरणं आहेत. तर ही सोडवू नका. बाकीचा सर्व प्रॉब्लेम सेट तुम्ही सोडवायचं आहे. इथं आपण थांबणार आहोत. सर्कल हे प्रकरण तुमचं आजच्या तासाला इथं संपलेलं आहे. पुढच्या तासाला आपण नवीन प्रकरण चालू करणार आहोत. धन्यवाद.